स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. काय बोलायचं आवश्यक नाही. राज्यामध्ये जर असं घडत असेल तर ते हे नाही. छत्रपती असते तर त्याला त्या गडावून टाकून दिलं असतं. त्याला रात्रीच पकडण्यात प्रवेश सुरू. डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, ॲबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये. विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. काय बोलायचं आवश्यक नाही. प्रशासनावर अक्षय शिंदेच्या प्रकरणापासून पूर्ण भारतातल्या सगळ्या लोकांचा विश्वास आहे. पोलीस स्टेशनवर न्याय निवाडा भेटेल म्हणजे आम्हाला सगळ्यांनी अपेक्षा आहे. ते फक्त आपलं कसं आहे की मानवतेला काळ्या फसणारी घटना घडली आणि छत्रपतींच्या राज्यामध्ये जर असं घडत असेल तर ते हे नाही. छत्रपती असते तर त्याला त्या गडावून टाकून दिलं असतं. त्याला रात्रीच पकडण्यात 45 वर्ष आहे आणि मुलगी म्हणजे दुसऱ्या घडलेली आहे. लोखंड पिठी टाकून तिला 4 तुकडे करून पिठी टाकले. आमची अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने बदलापूरमध्ये अक्षय शिंदेची एन्काउंटर करण्यात आली त्याच पद्धतीने याचं सुद्धा एन्काउंटर करण्यात यावं. नाही ऐकतो विषय काय SP साहेबांना आम्ही वरिष्ठांना कळवतो आणि तिथं जे काय मुंबईमध्ये चाललेलं आहे, गुन्हा दाखल झालेला आहे, त्याला घेतलेल्या ताब्यात आहे, हे सगळे पुरावे व्यवस्थित करून त्याच्यावर व्यवस्थित कारवाई होईल. कारवाई म्हणजे साहेब त्याला फाशीच व्हायला पाहिजे साहेब. त्याला फाशीच व्हायला होणार. काही त्याला पर्याय नाही. ही संपूर्ण घटना घ्यायला पाहिजे. संपूर्ण घटना म्हणजे त्याचं एकदम लहान कवळी कौतुक मुलगी आहे. 4 वर्षाची मुलगी म्हणजे काय. त्यामुळे ते काय डिले होणार नाही का. हीच अपेक्षा आहे साहेब तुमच्यापासून आम्हाला. आमच्या अपेक्षा काय की आपल्या खानापूर तालुक्यात SP साहेबांना तुम्ही थोडस हे करा. आणि महत्वाचं काय केलं, आम्ही 4 दिवसाचा वेळ घेतलाय. काय होते प्रकरणाचं बघणार आहे किंवा आम्ही 11 तारखेला मूक मोर्चा काढणार आहे आणि विटा पण चाट केले फक्त मला पोच साहेब तुमचं आम्हाला सहकार्य करावं. काल दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी जत तालुक्यात करजगी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचं दिसून आलं आहे. तर त्या दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला. त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुन्हा क्रमांक 26/25 हा दाखल करण्यात आलेला आहे. पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः, त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची, प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकही घेतली. त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे, आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी
त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे. आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुराव्यांवर आधारित दोषारोपपत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू. या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की कोणत्याही स्वरूपात पीडित मुलीचं नाव असेल, ओळख असेल, हे आपण बाहेर येऊ देऊ नये. प्रसारमाध्यमांमधून ते पाठवू नये. अल्पवयीन मुलगी आहे, त्या दृष्टिकोनातून आपण ती सर्व काळजी जबाबदारीने घ्यावी आणि नागरिकांनाही माझ्या या सूचना असतील की आपण असं कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. काल जतमध्ये झालेल्या अमानुष घटना जे ह्याला काळिमा फासणार आहे माणसाच्या ह्याला, एका लहान 4 वर्षाच्या मुलीवरती तिचा अनैतिक हे करून तिचं तुकडे करून तिला ह्याच्यात भरले पेटीत. आणि छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये असं काय चाललंय, छत्रपती असते तरी असली त्याला त्या गड किल्ल्यावर फेकून दिला असतात असलेला. जसा अक्षय शिंदेचा बदलापूरमध्ये एन्काउंटर केला भाजप सरकारनं, तसंच भाजप सरकारला फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की ह्याचा बी तसाच कार्य ही करा आणि त्या मुलीला न्याय मिळवून द्यायची एवढी सर्व पक्षीय खानापूर तालुक्याच्या वतीने मी विनंती करतो. आज या ठिकाणी तुम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने पोलिसांना निवेदन दिलं, पोलिसांना भेटला, काय सांगितलं? नाही, मुस्लिम समाजाच्या वतीनं नाही, सर्व समाज सर्व पक्षीय आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, राजे प्रतिष्ठान आहे, परत तुमचे RPI आहे. सर्व पक्षीयाच्या वतीने दिलेला आहे. आणि जी मुलगी कुठल्या समाजाची नसून ती सर्व समाजातल्या लोकांची ती लेक आहे आणि त्या लेकीकडे बघून सर्वांनी माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे ती. तिला कुठल्या जातीचं किंवा हे नाही. एवढं आमच्या मागण्या एवढ्याच आहे की त्याचा कठोर तो कठोर त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे. आज आम्ही सर्व पक्षी व सर्व संघटनांनी माननीय तहसीलदार साहेब आणि विटा पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की परवा दिवशी काल घडलेल्या घटनेवर जतमधल्या घटनेचा आम्ही निषेध म्हणून सर्व पक्षीय सर्व संघटना एकत्र येऊन यांना निवेदन दिलं की आमच्या भावना प्रशासनापर्यंत कळवाव्या. आणि येणाऱ्या 11 तारखेला आम्ही सर्व पक्षीय सर्व संघटना मिळून आम्ही एक आंदोलन, मूक मोर्चा आणि निषेध आंदोलन आम्ही करणार आहे. विटा बंदचे हक दिलेले आहे आणि घडलेली घटना ही अतिशय क्रूरपणे हत्या केलेली आहे, ते अमानुष हत्या झालेली आहे. त्याचा आम्ही सर्व पक्षीय सर्व संघटना याचा जाहीर निषेध करतो. अशा नराधमाला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि तो खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला पाहिजे, ही आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या. आणि प्रशासनानं अशा घटनेवरती आळा घालावा आणि नाहीतर त्यांना जमत नसेल तर आमच्या लोकांच्याकडे ते सोपवावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करू. एवढंच बोलतो आणि थांबतो. जिल्हा पोलीस प्रमुखांनी आता सांगितलं की हा खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार. पण त्याच आमची पण मागणी तेच आहे की फास्ट ट्रॅक न्यायालयात बाबा तो खटला चालवावा. हे अशा पद्धतीनं आम्ही जिल्हा SP साहेबांचं आम्ही स्वागत करतो की अशा नराधमा वेळेत जर आळा घातला तरी घडणाऱ्या घटना आहेत त्याच्यावरती बाबा वचक बसेल. या नराधमांना आम्ही म्हणतोय की आमच्या ताब्यात द्या आणि त्याच्यावरती आम्ही वचक बसवतो, ही आमची मागणी आहे. आज सर्वपक्षीय निवेदन माननीय पोलीस स्टेशन तहसीलदार यांना काल जी घटना झाली जतला त्याबद्दल देण्यात आले. आमची प्रमुख मागणी आहे की त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंग करतो आणि प्रशासनाच्या ताब्यात देतो, ही पहिली आमची सर्वांची मागणी आहे. आणि कठोर ते कठोर त्या नराधमावर शिक्षा होणं गरजेचं आहे. काल परवा जे जत येथे 4 वर्षाच्या मुलीवर तेथीलच शेजारी कल्ली नावाच्या माणसाने जो अत्याचार केला आणि तिचा इतका निर्गुण असा खून केला, तिचे 4 तुकडे करून घरामध्ये एका पेटीमध्ये ठेवण्यात आले. तरी त्याला फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवून लवकरात लवकर त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी. आणि आम्ही आज सर्व पक्षींनी निवेदन दिलेले आहे, त्यानुसार आम्ही 11 तारखेला विटा बंदची हाक दिलेली आहे आणि मूक मोर्चा सुद्धा आम्ही काढणार आहोत. तरी सर्व जाती धर्मांच्या माणसांनी आणि विटा येथील स्थानिक जे राजकीय नेते आहेत त्यांनी सुद्धा या मोर्चाला आणि विटा बंदला साथ द्यावी. त्यानिमित्त आम्ही सर्वजण विट्यातील स्थानिक युवा नेते आमदार भैयासाहेब आणि माजी उपनगराध्यक्ष वैभव दादा यांना सुद्धा आम्ही भेटणार आहोत. त्यांनी सुद्धा यामध्ये सहभागी व्हावे
आणि ती मुलीची जात न पाहता ते सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे. आणि सर्व पालकांना माझी एक विनंती आहे की आपण परगावी कुठे जाताना, कामावर जाताना तर आपले लहान मुलं असं शेजाऱ्यांपाशी किंवा घरात एकटे सोडू नका. आपल्या मुलांची काळजी आपण स्वतः घ्यायला हवी. आपण बाहेरगावी जरी निघालो तरी ते मुलं, आपली मुलगी असो, स्वतः आपल्या सोबत घेऊन जावे. का तरी काळाची गरज आहे. आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवणे ही काळाची गरज आहे. ही सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.